अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज शुक्रवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण आज उपवासाची रेसिपी करतो आहे. ती म्हणजे बटाट्याचा शिरा. बघताय तुम्ही, माझी तयारी झालेली आहे. हे 3 बटाटे घेतलेले मी उकडलेले, शेंगदाण्याचं कूट आहे, जिरे आहे, तिखट आहे आणि मीठ आहे. खूप सोपी अशी ही रेसिपी आहे, पटकन होणारी आणि थोडंसं पोटाला आधार देणारी. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. तर सुरू करूया आपण आजची रेसिपी. सगळ्यात आधी आपल्याला हे तिन्ही बटाटे चांगले स्मॅश करून घ्यायचे. मी यांना या प्लेटमध्ये काढून घेतो. मग याचे आपण बारीक बारीक पीस करून याला चांगलं स्मॅश करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी, उपवास रेसिपी आहे बटाट्याचा शिरा. बटाट्याचे मी चांगले बारीक बारीक पीस करून घेतलेत. बारीक बारीक हे असे व्यवस्थित, जास्त मोठे नाही ठेवायचे आपल्याला पीस. बघा, असतील तर त्याला असे छोट्या छोट्या पिसामध्ये त्याला चॉप करून घ्यायचं आहे. लगदा केलेलं नाही आहे मी, पीस केलेत त्याचे. पॅन ठेवलेला आहे मी. आता थोडंसं किंचित तूप टाकून घेऊ आणि जिरं. तूप गरम झालं की जिरं. सोपी रेसिपी, एकदम लवकर होणारी. एकदा नक्की करून बघा तुम्ही. तूप आपलं चांगलं तापलं आहे, आपण असं जिरं टाकून घेऊया. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. जिरं चांगलं फुललं की मग आपल्याला बटाटे त्यात ॲड करून घ्यायचे. अजिबात घाई करायची नाही आहे, सावकाश करायची रेसिपी. मिक्स करून घ्यायचं आहे छान. सोपी आणि पटकन होणारी ही डिश आहे आणि खायला खूप टेस्टी. आता मी ह्याच्यात तिखट जेवढं पाहिजे तेवढं तिखट टाकून घ्यायचं आपल्याला. मी काय जास्त तिखट नाही करणार. दाण्याचा कूट आणि मीठ चवीपुरतं. जास्त मीठ नाही टाकायचं. बस. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. कूट असं टाकायचं आहे जास्त. फ्रेंड्स, फायनली आपली बटाट्याचा शिरा ही उपवासाची रेसिपी छान तयार झालेली आहे. गरमागरम हिचा आपण आस्वाद घेऊया. एकदा नक्की करून बघा तुम्ही. मी आता हिला खाली डिशमध्ये काढून घेतो. फ्रेंड्स, बघताय आपली उपवासाची डिश बटाट्याचा शिरा रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा. खूप छान रेसिपी आहे आणि अतिशय पटकन होणारी अशी ही डिश आहे आणि उपवासाच्या दिवशी हमखास तुम्हाला ती आवडेल. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही डिश आहे. नक्की करून बघा, नाहीतर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया. मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार. बघत रहा अकूज किचन. थँक यू व्हेरी मच.